काम इतकं मोठं आहे आणि ते काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण जमलाय. कारण सुभेदार मल्हारराव होळकर त्यांचं सातारा जिल्ह्यात गाव होतं, होळमुरुड. मेंढ्या राखणाराचा पोरगा हिमतीवरती किती पुढे जाऊ शकतो, मेंढ्या राखणाराचा पोरगा स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकतो. अरे तुम्ही तर आता एकदम सक्षम आहात, तुम्ही ताकदीनं पुढे या. ही राजकीय सत्ता ही झुगारून टाका, ताकदीनं पुढे या. कुठल्या दादागिरीला आणि दडपणशाहीला तुम्ही स्वीकारू नका. याच्यासाठी आपण जन्म झालाय काय? यासाठी तुम्ही ताकदी राहिल्या देवीची जयंती आलो ढोल वाजवा यासाठी नाही आहे. आईल्या देवीच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही इथून ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे की आता गुलामगिरीचं ऊस एक पीक आपण बंद केलं पाहिजे, तर तुम्ही राजकीय क्रांती करू शकता. हे बाजूला करा. अनेक विषय आहेत आपल्याला पुढं. तुम्हाला जर राजकीय चळवळ करायची असेल तर तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे, पहिल्यांदा ऊस काढून टाकला पाहिजे. मग कारखाना आडवा येतोय, वाहतूक आडवी येते, ट्रॅक्टर आडवं, हे बंद करून टाकायचं. एकदम धाडसानं पुढे यायला पाहिजे आपण. ही शक्ती आपल्या अंगामध्ये असली पाहिजे, ही ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर काय हो, तुम्हाला काही करता येणार नाही. अरे डांगे साहेबांचा आदर्श घ्यायला काहीच नसताना त्यांनी क्रांती केली. या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये गेले, विरोधी पक्ष नेते झाले आणि सांगली सारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. ही धमक संघर्षामध्ये आहे, ही धमक संघर्षामध्ये असते. तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आज इतकी आपल्याकडे सांस्कृतिक ताकद आहे, इतकी ताकद आहे. हे वेगळं पण आहे आपल्याकडं, हे वेगळं पण आपण जपलं पाहिजे. ही ताकद आपण लोकांच्या मध्ये पुढे घेऊन गेलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण एकदम सतत झालं पाहिजे. आपल्या प्रत्येक पोराला शिक्षितच केलं पाहिजे. हे बाकीच्या विषयाचं सोडून द्या. मेळपाळाच्या वरती एवढा अन्याय होतो. मेळपाळ बांधवांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या जयंतीमध्ये मोठ्या संख्येने ते उपस्थित आहे. मेळपाळाला त्रास किती होतोय, लोक विनाकारण मारतायत, पुरासारखं मारतायत, पुराणीचे घाव घालतायत, दगड डोक्यामध्ये घालतायत. कारण काय? तुमचं शेतात आले, पिकांकडे शेतात आले. कारण काय? रस्त्यावरून मेंढर खाली आली. कारण काय? मसाल्यामध्ये पाणी प्यायला आले. काहीच नाही, पुरासारखं मारताय. पुढच्या पिढीमध्ये धनगरांची पोरं मेंढ्या राखणार नाही. हे महाराष्ट्राच्या सरकारनं पण लक्षात घ्यावं आणि कोकण खाणाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं. नाही तर हे कमी व्हायला लागलंय. शिक्षणाचं प्रमाण आमच्यामध्ये पण वाढायला लागलं. हे सगळं कमी व्हायला लागलं. माझ्या पडलवाडी गावामध्ये घरटी मेंढ्या होत्या, आज फक्त 3 जणांच्या मेंढ्या आहेत. त्या पण 10 आहेत, त्यामध्ये मी पण आहे. 3 जणांनाच आहे. मेंढी आमची लक्ष्मी आहे म्हणून आम्ही ठेवली आहे. आमची लोक नाही म्हणतात, बाहेर जाऊ शकत नाही. याचा विचार समाज व्यवस्थेने पण करावा. उगाच आला गुरासारखं मारला, हे बरोबर नाही. आरक्षणाची लढाई आम्ही लढतोय आणि 1,00,000% ते आरक्षण मिळवण्यासाठी जी काही ताकद लावावी लागेल ती आपल्याला लावायची आहे. त्याच्यासाठी आपण संघटित होऊ, त्याच्यासाठी आपण ताकदीनं पुढे जाऊ. त्याच्याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही. आपण त्या विषयामध्ये सगळेजण एक दिलानं एक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.